तर काय तुझ्या मागणं कर उपवास धरून गावावरून काय सेम टू सेम हे लिहिताय आपल्या हे दाखवून कसं लागतं यांना आपण जावती बुवा ओ फटकडे बुवा आपण जावती बुवा उपवास धरून गावावरून आले मी अनवाणी बरोबर काय तर काय म्हणतो भलत्या कुणाचं ऐकून बाई बोलून जाऊ नको आणि पुढं आणि नीतिमत्तेचं गणित मोठं चुकीचं लिहू नको चुकीचं लिहू नको एक सल्लाय 3 बहिणीचा भाऊ आहे 3 बहिणीचा भाऊ आहे 3 बहिणीचं लग्न भावाने वेळेला बाप झाला त्यांचा एकच गोष्ट आहे शक्ती पुराण म्हणजे नुसतं साधन आहे शांत बसा समान प्रवृत्तीचा भाग आहे तर मंडळी आता आपल्या घरात मोबाईल व्हॉट्सअप इंस्टाग्राम अजून काय फेसबुक ट्विटर अमेरिको या सगळ्या गोष्टी बायका लागल्या कामाला लागल्या पॅकेज पोरीच्या पत्रात चांगलं मिळतं कोरेला पण मिळतं पण पोरींना पॅकेज भेटल्यानंतर आमच्या पोरींमध्ये कॉन्फिडन्स आला कारण ही अर्निंग लेडी आहे ह्याच्यापासून मला काय अर्थ आहे अगं बाय तसं नसतं 55-60 वर्ष झालं इकडनं दुकान लागलं मुलगा ऐकलं पाहिजे व्हायला लागलं तबा समजतं येडा वाकडा होता पण माझा घरी भरा होता दोन चिठ्ठी अरे कधीतरी वायशी घेत असत तो तोंडाला मास लाव पण सोडणे का नाही उसको अरे खुळा बाबा असून ते नवरा आहे झगड आहे वट पौर्णिमेला त्याच्याच नावाने आपल्या वडाला पूजा करायची नाही घालायचं म्हणून घटस्फोटाचं प्रमाण या आमच्या शिकलेल्या बायकांमध्ये जास्त आलं शिकलेल्या पुरुषांमध्ये जास्त आलं अरे आमचा बापूस खुळा बाबा आईच खुळी होते अरे संसार केला 60 वर्ष कॉन्फिडन्स नव्हता त्याला पॅकेज नव्हते त्याला इन्क्रिमेंट नव्हतं त्याला माहिती आहे बाहेरची वाट बंद आहे संसार एकच करायचा आहे आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती जगली आणि म्हणून एक गवळणीनो सांगतोय देवा ध्यानात हे बंधन तो यार का बंधन हो तर हो भागत उपवास धरून भलत्या कुणाचं ऐकून बाई बोलून जाऊ नको अगं नीतिमत्तेचं गणित मोठं चुकीचं लिहू नको चुकीचं लिहू नको तुझ्या डोळीवर पदर शोभतोय वारी खाली तो घेऊ नको तुझ्या डोळीवर पदर दिसतोय वारी खाली तू